नमस्कार, मी भरत फुलारे. DMP न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. दिनेश भाऊ दुधाट आपल्यासोबत आज जे काही समाजसेवक आपल्यासोबत आज जोडलेले गेलेले आहे. आपण त्यांच्याबरोबर चर्चा करू की ह्या लोकल समस्या बजाज नगरची इथं काय काय आहे आणि तुम्ही समाजसेवा करता तर तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं. नमस्कार, मी दिनेश दुधाट, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून बजाजनगरमध्ये सातत्यानं काम करत असतो. तर आताच्या ह्या इतक्या मोठ्या इंडस्ट्रियल एरिया आहे बजाजनगर वसाहत, तर सगळ्यात मोठी समस्या जर कोणती असेल तर ती एक शौचालयाची खूप मोठी समस्या आहे. कारण की ज्या आया बहिणी आपल्या कंपनीतून सुटल्यानंतर घरापर्यंत जाऊस तर त्यांना ते घरी जाऊनच शौचालयाला जावं लागत असतं. तर MIDCला वारंवार पत्र देऊन सगळे व्यवहार करून बी त्यांनी MIDCने शौचालयाची काही सुविधा त्यांनी करूनच दिलेली नाही. म्हणजे खूप मोठी शोकांतिका आहे. आपल्या एवढ्या मोठ्या परिसरामध्ये एकही शौचालय नाही. आणि मला वाटतं का एक बजाजनगरमध्ये कमीत कमी नाही तर 3 शौचालयाची आवश्यकता आहे सध्याच्या. लोकसंख्या किती असेल बजाजनगर? लोकसंख्या जर तुम्ही जर असं जनगणनेच्या अनुसार जर केलं तर एक 35,000 आहे, पण 1,00,000-1.5 लाखाच्या आसपास लोकसंख्या असू शकते या वसाहतीमध्ये. पण तुम्ही या प्रश्ना संदर्भात लोकल जे काही दुसरे जे काही लोकल प्रतिनिधी किंवा शासनाचे प्रतिनिधी किंवा शासकीय यंत्रणा यांच्याबरोबर कधी यांच्या MIDC सोबत बऱ्याच वेळेस पत्र व्यवहार केलेला आहे. त्यांना आम्ही वारंवार पत्र देऊन त्यांना सांगितलेलं आहे की बाबा आम्ही इथं तुमच्या ऑफिस समोर आंदोलन वगैरे करू, पण त्यांनी ज्यावेळेस आम्हाला आश्वासन दिलं की नाही आम्ही यावेळेस आम्ही दिनेश भाऊ, मी थांबवतो का आपल्या तिकडे आपला हा जो एरिया आहे, हा एरियामध्ये जवळजवळ 20 वर्षापासून एकच आमदार आहे आणि आता तर ते आपले पालकमंत्री पण आहे. त्यांच्याबरोबर कधी याच्याबरोबर चर्चा केली? त्यांना असं वाटत नाही की या ठिकाणी समस्या आहे? आता ते तर त्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. बजाजनगर वाळूज MIDC जे आहे ना, तो त्यांचा बालेकिल्ला. ते स्वतः म्हणते माझा बालेकिल्ला आहे, पण मला वाटत नाही त्यांच्या ते बालेकिल्ल्यानुसार त्यांच्याकडे ते लक्ष देतं म्हणून. कारण की बालेकिल्ला म्हणजे एक आईच्या मुलासारखा आहे. म्हणजे आपला मुलगा म्हणूनच आपण त्याच्याकडे बघणार. त्याच्याकडे मुलाकडे दुर्लक्ष, फक्त नावाला तुम्ही बालेकिल्ला म्हणून चालणार नाही. तुम्हाला त्याच्यावर काहीतरी उपाययोजना करावं लागतील. नुसतं सोसायटीमध्ये गट्टू बांधून टाकून रोड बनवून दिले म्हणजे ते प्रश्न सॉल्व्ह झालेला नाहीये. तर त्यांना बी एक विनंती करून तुमच्या माध्यमातून का याच्याकडे तुम्ही थोडंसं लक्ष देऊन याला प्रोत्साहन द्यायला पाहिजे. आणखी काय समस्या आहे इथं? ठीक आहे, शौचालयाची आहे. त्याच्यात आता शौचालयानंतर अतिक्रमणाची खूप मोठी समस्या आहे. जे लोकांनी इतकं अतिक्रमण करून घेतलेलं का त्यांना जे 20-20 फुटाची जागा सोडावी लागते त्या जागेमध्ये सुद्धा त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे. त्या अतिक्रमणाकडे ते दुर्लक्ष करतात. पण जे रोडला ओपन जागेमध्ये जे गोरगरीब समजा हातगाडी लावता वगैरे ते लावतात त्यांना त्यांना काढून देतात. पण जे मोठे धनधाकडे आहे त्यांनी त्यांच्या घराचं समोर घेतलेलं आहे त्यांच्याकडे ते दुर्लक्ष करतात. तसं मीनाताई ठाकरे मार्केट आहे. मीनाताई ठाकरे मार्केट म्हणजे बजाजनगर मधलं चांगलं एक मोठं मार्केट आहे. त्याला मीनाताई ठाकरे मार्केट नावाने ओळखलं जातं. तिथं तर अक्षरशः रोडच गायब करून टाकलेली तिने. इतकी मोठी शोकांतिका आहे ती. आणि तिथं नाही पण पूर्ण बजाजन वाळूज MIDC मध्ये ह्या गोष्टीचं अतिक्रमणाचं खूप प्रमाण भयानक वाढलेलं आहे. अतिक्रमण झालं, शौचालय झालं, आणखी बऱ्याच समस्या की एवढ्या 2 समस्या आहे? नाही आता जर मोजायला गेलं तर खूप आहे. तुमच्याकडे ज्या काही तुमच्या अनुभवातल्या किंवा तुमच्या बघण्यामधल्या अशा आता एक कचऱ्याची समस्या आहे ना, ती कचऱ्याची समस्या सगळ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला माहिती आहे. कचरा व्यवस्था ही प्रशासनाकडे त्याचं कोणतंच धोरण नाहीये. तसं वाळूज MIDC मध्ये एका कचरा कुठून कोणी उचलला रोडवर याला जबाबदार प्रशासन आहे का आपले लोकप्रतिनिधी? तसं लोकप्रतिनिधी बी म्हणता येईल त्यांना. आणि प्रशासनाचं बी काम आहे ना. आणि लोकप्रतिनिधी द्यायला 100% जबाबदारी. कारण की त्यांचं काही धोरणच नाही. आपलं चालू आहे कामं करायचे, टक्केवारीवर कामं करायचे, पैसे जमा करायचे, हेच त्यांच्या डोक्यामध्ये सतत फिरत राहतं. कारण की आता ज्या समाजात वावरताना काय होतं, इलेक्शन पिरियडमध्ये पैसा इतका खर्च करतात तर त्यांना ते पैसा कसा काढावा तर ते त्याच्यावरच त्यांचा जास्त भर देत असतात.
म्हणजे ते समस्याकडे बघत नाही, ते फक्त आता समस्याकडे त्यांचं साहेब 100% त्यांचं दुर्लक्ष आहे. त्यांना मला समस्या हे म्हणायचंय, मग समस्याकडे जर त्यांचं दुर्लक्ष आहे तर ते 20 वर्षापासून निवडून आले कसे? हा पण आता हा एक म्हणजे मोठा गोड खूप मोठा प्रश्न आहे हा का. समस्या जर केली नसतील, त्या जर सॉल्व्ह केल्या नसतील तर निवडूनच आले नसते. आणि आता मी ज्यावेळेस आता वावरतो जेव्हा मला तर असं वाटतं की इलेक्शन हे जे आत्ताच झालेलं आहे, कारण की हे जे सगळं वास्तविक पाहता म्हणजे इतकी वाईट परिस्थिती झालेली आहे, सगळं हे पैशाच्या जोरावर झालेल्या गोष्टी आहे सगळ्या. म्हणजे पैसा फेको तमाशा देखो असं झालेलं आहे. म्हणजे लोकांना काही घेणं देणं नाही. त्यांना माहिती आहे, लोकांना 500 मतदान 1000चं. आणि माझ्या माहितीच तो मला तर असं माहिती मिळालेली आहे ज्यावेळेस आम्ही फिरत असताना का 2-2 हजारांनी मत विकत घेतलेलं आहे. म्हणजे इतकी बिकट परिस्थिती या वाळूच्या मंडीमध्ये आहे. त्याच्यामुळे ते बालेकिल्ला जास्त त्याच्यावर प्रभाव चालू राहतो त्यांचा. पैसे देऊन मतदान विकत घेतात, मग 5 वर्ष काहीच काम करत नाही, मग त्यांचे ते पैसे जमा त्या ठिकाणी तर आपण करतात. असं म्हणतो आशिया खंडातला बराच मोठा म्हणजे अशा खंडातले 2 नंबरची का 1 नंबरची काहीतरी एमआयडीसी त्या ठिकाणी तर विकास झालेलाच आहे ना, त्याच्यात काही समस्या? विकास झालेला तुम्हाला म्हणताच येणार. आता आपला जो एरिया आहे तो येतो एमआयडीसीच्या अंतर्गत मध्ये. तर एमआयडीसीने बी ते काम केलं पाहिजे आणि आपले जे लोकप्रतिनिधी आहेत सध्याचे त्यांनी बी ते काम केलंच पाहिजे. आता 20 वर्ष 15 वर्षापासून ते सत्तेमध्ये आहेत, तर त्यांचं तर कामच आहे. आणि ते आणि याच्या व्यतिरिक्त बी अजून खूप काही समस्या आहे. काय काय सांगा. याच्यामध्ये समजा कचऱ्याचं झालं एक, आणि ओपन पेसचा खूप इतकी मोठी वसाहत आहे. ओपन पेसच नाही ठेवलेलं आहे. आणि ज्या ओपन पेस ठेवलेले आहे त्याच्यावरती त्याचं आरक्षण बदलून, आता हे सत्तेमध्ये असल्यामुळं मंत्रालयातून यांचं आरक्षण बदलून आणता, एमआयडीसीचे लोक हाताशीर धरून यांचे पैसे वाटप करून यांनी ते आरक्षण बदललेलं आहे. आणि ओपन ग्राउंड म्हणजे लहान मुलांना तर अजिबात ग्राउंडच नाही इथं. म्हणजे इतकी मोठी समस्या आहे. मुलांनी क्रिकेट खेळावं कुठं, बरं दुसऱ्याच्या ग्राउंडवर खेळायला गेलं का तिथं आपसामध्ये भांडणं होतं. खूप म्हणजे परिस्थिती बिकट झाली. शैक्षणिक याच्यामध्ये या ठिकाणी म्हणजे ग्रोथ आहे का? शैक्षणिक पण आपला डब व्हायला गेलाय का? शैक्षणिकचं खाजगीचं असं झालेलं आहे का खाजगी शाळांचं यांची बी खूप वाईट परिस्थिती आहे. तुम्ही खाजगी शाळेमध्ये जर गेले तर फीज म्हणजे माझा अनुभव सांगतो मी का एका शाळेमध्ये गेलो असतं तिथं फीस न भरणाऱ्याचा वर्ग वेगळा आहे. फीस जे भरत नाही त्यांचा वर्ग वेगळा आहे. आणि ज्यांना काही येत नाही त्यांचं म्हणजे जे ढमुलं आहे समजा, तर त्यांना गरज आहे खरंच शिकवायची, त्यांचा वर्ग वेगळा आहे. आणि त्यांच्या वर्गाकडे अक्षरशः कोणी सगळे दुर्लक्ष करतात त्यांच्याकडे. आणि जे हुशार विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे 100% शिक्षक लोक लक्ष देतात त्यांच्याकडे. म्हणजे इतकी वाईट परिस्थिती आहे. म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं तर या बजाज नगर किंवा ही समस्या सिडकोमध्ये पण आहे का फक्त बजाज नगर? नाही, पूर्ण वाळूज एमआयडीसी, वाळूज महानगर सिडको म्हणजे खूप मोठं आहे. सिडकोमध्ये तर खूपच बिघड. सिडकोमध्ये पाण्याचा प्रश्न सगळ्यात मोठा प्रश्न आहे. पाण्याचा झाला, कचऱ्याचा झाला, आणि ग्राउंडचं तर मी सांगितलंच तुम्हाला का हे या समस्या पूर्ण पंचकृषीमध्ये वाळूज एमआयडीसी मध्ये. आणि खूप मोठी एमआयडीसी आहे. तर माझं तर म्हणणं आहे याच्याकडे प्रशासनाने 100% व्यवस्थित लक्ष द्यावं. आणि अजून एक मोठा विषय का एवढं मोठा एरिया आहे, मोबाईल चोरीचं प्रमाण तर इतकं वाढलेलं आहे का चालता मोबाईल कोणी बी हिसकून घेऊन चाललं. आणि अक्षरशः घरातून मोबाईल घेऊन जातात लोक. आणि ज्यावेळेस फिर्यादी ज्याचा मोबाईल चोरी गेला तो ज्यावेळेस जातो पोलीस स्टेशनला, का ते पोलीस स्टेशनला आता ऑनलाईनची सुविधा झालेली आहे, ऑनलाईन दाखल करतात. पण ज्यावेळेस आपण सांगतो का माझा मोबाईल हिसकून नेला, तर ते हिसकून न्यायचं ते गुन्हा दाखल करत नाही. चोरीला गेला म्हणून ते गुन्हा दाखल करतात. आणि दिनेश भाऊ, तुम्ही एक खूप मोठ्या काही जे काही समस्या आहे त्याच्याबद्दल श्रोत्यांना सांगितलेलं आहे. आणि या ठिकाणी जर 20 वर्षापासून एखादा आमदार आणि त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री या एरियामध्ये ज्या बालेकिल्ला म्हणतो त्या ठिकाणी जर अशी परिस्थिती असेल तर नक्कीच या शहरामध्ये आणि ह्या जिल्ह्यासाठी जिल्ह्याचं भवितव्य काय आहे हे मात्र नक्कीच धोक्यात येणारं दिसून येत आहे. शैक्षणिक शाळेचा प्रॉब्लेम, त्या ठिकाणी पाणी व्यवस्थाने, कचरा व्यवस्थाने, मग यांनी नेमकं केलं काय हा प्रश्न जनतेसमोर उभा राहिलेला आहे. आणि मग जनतेने यानंतर यांना निवडून द्यायचं की नाही द्यायचं ते जनतेने ठरवलं पाहिजे. आणि म्हणूनच दिनेश भाऊ तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.